नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी माईन लोणचं बनवणार आहे। थंडीच्या दिवसामध्ये हे मुळे येतात, तर याचं लोणचं सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये केलं जातं। तर हा 1 किलो मुळा आहे। तर याला आपण चांगले धुवून याची सालं आपण काढून घेऊ आणि छोटे छोटे पीस करून घेऊ आणि ह्याचे छोटे छोटे पीस आपण हळद मीठ लावून उन्हामध्ये सुकवून घेऊ। तर लोणच्याला पाणी लागलं तर ते लोणचं जास्त काळ टिकत नाही, म्हणून आपण मुळा हा सुकवून घ्यायचा आहे। तर पहा, याची साले अशी काढली जातात। अशी साले काढून ह्याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण त्याला हळद मीठ लावून उन्हामध्ये सुकवायचे आहे आणि सुकवल्यानंतरच आपण लोणचं याचं बनवायचं आहे। आता हे पहा, आपण उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे। ह्यातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे, त्यामुळे हे लोणचं आता जास्त काळ टिकेल। कारण लोणच्याला पाणी लागू द्यायचं नाही। लाल तिखट, हळद मीठ मोहरी मेथी मिरी लवंग दालचिनी गूळ 5 ते 6 लिंबू हिंग बेडीकर लोणचे मसाला। आता कढईमध्ये आपण मोहरी भाजून घ्यायची आहे। मोहरी नंतर मेथी भाजून घ्यायची आहे। आता आपण मीठ देखील थोडंसं गरम करून घेऊया, म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल। आता हे सर्व मिक्सरला आपण बारीक करून घेऊ। मुळ्यामध्ये आपण लाल तिखट अर्धी वाटी, हळद 1 चमचा, 5 ते 6 लिंबू घालायचे आहेत। लिंबू घातल्याने लोणचं जास्त काळ टिकतं, म्हणून लिंबू आपण जास्त वापरायचं आहे। आता गूळ अर्धी वाटी, मीठ अर्धी वाटी, बारीक केलेली मोहरी मेथी, धनेपूड 1 चमचा, बेडीकर लोणचे मसाला, हिंग 1 चमचा। तेल आपण 2 वाट्या वापरायचं आहे आणि तेही गरम करायचं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर ते ओतायचं। आता ह्याला चांगलं हलवून घेऊ आणि एकजीव करू। तर हे लोणचं वर्षभर टिकलं जातं। तर हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।